नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमध्ये भर पावसात तिरंगा रॅलीचा जोश. देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमलं. खेड पंचायत समितीच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. 20 वर्षांनंतर रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील निर्दोष मुक्त. सीमा प्रश्नाच्या प्रक्षोभक भाषणाच्या गुन्ह्यात खानापूर न्यायालयाचा निकाल. आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद. अनुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरकडे बस सेवा. भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, दोघे गंभीर जखमी. रत्नागिरीत लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली भर पावसातही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी खेड शहर दुमदुमून गेलं. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती राहिली, तर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पंचायत समितीपासून सुरू असलेली ही तिरंगा रॅली खेड शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत तीनबत्ती नाका येथे पोहोचली. यावेळी हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये पंचायत समितीच्या सभापती आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, तालुका प्रमुख सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कदम, रेवती पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच खेड नगर परिषदेचे सर्व नगरसेवकही रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भर पावसातही तिरंगा हातात घेऊन नागरिक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि विविध समाज घटकांनी दाखवलेला उत्साह खेड शहरातील देशभक्तीचं वातावरण अधोरेखित करणारा ठरला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनाशी संबंधित 2006 सालच्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम तसेच नितीन बानगुडे पाटील यांची तब्बल 20 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली आहे. खानापूर न्यायालयाने मंगळवार 11 ऑगस्ट 2026 रोजी पुराव्याअभावी दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. 2006 साली बेळगाव, धारवाड, निपाणी आणि बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर मोठी सभा घेण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी बेळगाव येथे सभा घेतली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने 2006 साली खानापूर येथे सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात भाषणातून हल्लाबोल केला होता. या भाषणाप्रकरणी खानापूर पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 153 आणि 153 अ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू असताना दोघेही न्यायालयात हजर राहिले नसल्याने त्यांच्या विरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आलं होतं. यावेळी सीमा समितीचे कार्यकर्ते शिवांत बिरजे आणि महादेव घाडी यांनी न्यायालयात जामीन घेतला होता. त्यानंतर रामदास कदम यांना 10 लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आलं होतं. तब्बल 2 दशके सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी अखेर पूर्ण झाली आणि 11 ऑगस्ट 2026 रोजी खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात वकील श्यामसुंदर पत्तार आणि हेमराज बेच्चन्नावर यांनी काम पाहिलं. आंबा घाटातील दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. आंबा घाटातील ओझरे कोल्हापूर खिंडीजवळील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट पासून घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. आता एसटी बस वाहतूकही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापुढे एसटी बस लांजा, वाटूळ, ओणी, पाचल, अनुस्कुरा घाट,
मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात येणार आहे. याबाबत सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अनुस्कुरा घाटमार्गे वाहतूक वळवल्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 45 किलोमीटरने वाढणार असून त्याचा परिणाम प्रवासाच्या वेळेसह तिकिटाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी 5:15च्या सुमारास भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावर जाण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते राहणार हेदली यांच्यासह त्यांच्यासोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी आणि कारचे अनेक पार्ट्स महामार्गावर विखुरले होते. अपघातानंतर कार महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली. कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजेश मोहिते यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच जय हिंद रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं, तर खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली. रत्नागिरीतील पाली येथील श्रद्धा सबुरी लॉजवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी ही संयुक्त कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे बनावट ग्राहकांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला. कारवाई दरम्यान एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडून 2,000 रुपये रोख, 5 सीलबंद निरोध पाकिटे आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 7,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143(2) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमातील कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावातील मधलीवाडी परिसरात घराच्या पडवीत बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक ग्रामस्थ विठ्ठल डिंगणकर यांच्या घराच्या पडवीत बिबट्या गेल्या 2 तासांपासून ठिय्या मांडून बसला होता. त्यामुळे ग्रामस्थ घराबाहेर पडण्यासही धजावत नव्हते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं. मात्र रेस्क्यू केल्यानंतर बिबट्या मृत असल्याचं समोर आलं. बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाचेरी सडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शोध नवमूर्ती कलाकारांचा या अभिनव संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन माजी खासदार तथा शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांची होती. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि कलात्मक कौशल्यातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारल्या. या स्पर्धेमध्ये 5वी ते 7वी या गटामध्ये रायपाटण शाळा क्रमांक 1 ची इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी दुर्वा मंगेश पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर लगेचच झालेल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेमध्ये देखील दुर्वा पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांनी दुर्वा पराडकर हिचं विशेष कौतुक केलं. दुर्वा ही एक उत्तम नृत्यक असून संपूर्ण जिल्ह्याभरात प्रसिद्ध आहे. अनेक नृत्य स्पर्धेमध्ये तिने पारितोषिके पटकावली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 5वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये दुर्वा हिने गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून रायपाटण नंबर 1 शाळेचं नाव उंचावलंय. दुर्वा ही एक उत्तम रांगोळी कलाकार देखील आहे. त्याचबरोबर उत्तम चित्रकार देखील आहे. चित्रकला स्पर्धेतही तिने अनेक बक्षिसं मिळवली आहेत. दुर्वा हिने मातीपासून हुबेहूब गणपतीची मूर्ती साकारून सर्व प्रेक्षक आणि सर्व परीक्षकांची दाद मिळवली. दुर्वाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होतंय. आषाढातील शेवटचा वार असल्याने आज गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर चिकन मटण खरेदीसाठी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सकाळपासूनच मटण आणि चिकन
सेंटर बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या मटणाचा दर 900 रुपये किलो तर चिकनचा दर 320 रुपये किलो आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता काही मटण विक्रेत्यांनी आदल्या दिवसापासूनच 25 ते 30 बोकड अतिरिक्त मागवले आहेत. गटारीनिमित्त मोठ्या संख्येने पर्यटकही कोकणात दाखल झाले आहेत. मात्र उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने आज मांसाहार खरेदीसाठी मोठी झुंबड उडाल्याचं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळालं. चिपळूणमधील खेड विभागातील मारुती मंदिर परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा भटक्या श्वानांनी पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. फुटेजमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावरून जात असताना भटक्या श्वानांचा कळप त्यांच्या दिशेने धावताना दिसतोय. श्वानांच्या भीतीने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाल्याचंही स्पष्टपणे दिसून येतंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. परिसरातील भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिक आणि लहान मुलांना सुरक्षित वातावरण मिळावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. दापोली शहरातील काळकाईकोंड नागरबुडी रस्त्यालगत मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे संरक्षक बांध अचानक कोसळून घराच्या पडवीचं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सततच्या पावसामुळे जमीन सैल झाल्याने ही संरक्षक बांध खचली. मोठ्या प्रमाणात माती आणि दगड घराच्या दिशेने आल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ, नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका अश्विनी लांजेकर, प्रीती शिर्के, उपशहर प्रमुख दीपक सूर्यवंशी, अभियंता सुनील सावके यांच्यासह कर्मचारी आणि प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाने बाधित कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला असून परिसरातील धोकादायक भागाची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने डोंगर उतारालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. नमस्कार, माझं नाव राजेश जालिंदर पवार. आमची बाबा मोठे ते राजेश पवार घर अशी जी बांधी आहे ती बांधी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. या बांधीच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा नगरपंचायतला तसेच स्थानिक नगरसेवकांना सूचना दिल्या होत्या, पण तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही. आणि आज अशी वेळ आली की ती बांधी पावसामुळे कोसळली आणि अचानक काल एक सीओ येत आहेत, नगरसेवक येत आहेत आणि त्यांनी मग आता पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर हे काम करतो. परंतु आज सकाळीच कामगारांना फक्त दगडी उचलायला पाठवलेलं आहे आणि ते दगडी उचलत ते लवकरात लवकर ही बांधी पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते. तर त्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी, कारण पूर्ण नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. घाणेकर कुटुंबालाच नाही तर रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्या नांगरबुडीतल्या सर्व लोकांना या बांधीचा फायदा होईल. तर त्या बांधी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. दुसरी गोष्ट, ही बांधी अनेक वेळा मंजूर झालेली आहे परंतु काम झालेलं नाही आहे. अनेक वेळा आता नगरसेवक पण सांगताना उच्चार करताना शब्दांचा करताना असं करतात की बांधीच्या दुरुस्तीसाठी आपण हे केलेलं आहे, लवकरात लवकर मंजूर होईल. मग जर बांधी दुरुस्त कुठली होणार आहे, जी झालेली असते ती, परंतु इथं बांधीच अस्तित्वात नाही आहे, तर ती कोणती दुरुस्तीचं हे करणार आहेत आणि ती बांधी होणार आहेत याबद्दल अजून आम्हाला नागरिकांना काही कळलेलं नाही. नगरपंचायत सुद्धा या संदर्भात कोणत्याही प्रकारचा खुलासा करत नाही. तर एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर ही बांधी पूर्ण व्हावी. तर माझं नाव सुवर्णा सदाशिव घोरपडे, कुठे राहता? हा परिसर कुठला आहे? नागरबुडी. 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 काय प्रॉब्लेम आहे तुमची? काय अडचण आहे? हे इथं आमच्या इथं पोल खड्डा पडलाय, परत पोल आमच्या घरावर पडत आलाय आणि ही बांधी कधी बांधून देतायत ते बघा. मला आश्वासन देत आहेत. तर अजून काय बांधी आता किती 20-30 वर्ष व्हायला आली पण अजून काय झालेली नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला त्याचा धोका आहे. तर आता ह्या धोक्याचा आता कसं काय, म्हणजे पुढचं कसं काय? या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे केली आहे? केलेली आहे, तक्रार आम्ही केलेली आहे कुठे केलेली आहे? नगरपंचायत मध्ये. तर ती दखल आता घेतायत, आलेली होती, पण आता याच्या पुढचं काय अजून काय सांगू शकत नाही आम्ही.
नुकत्याच जाहीर झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आंबवली प्रभागातील जिल्हा परिषद शाळा सणघर चाटव या दुर्गम शाळेतील विद्यार्थी अर्णव मोरे याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 71वे स्थान पटकावून अभिनंदनीय यश संपादन केलं. या शाळेतील शनाया चंद्रकांत मोरे हिने देखील उत्तीर्ण होत शाळेची शान वाढवली. शाळेचा चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% लागला असून शाळेने प्रथमच असे उज्ज्वल यश संपादन केलंय. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बबन साळवी यांचं मार्गदर्शन लाभलं. बबन साळवी हे शिक्षक समिती शाखा खेडचे तालुका नेते असून संघटना सांभाळतानाच शाळेतील गुणवत्तेला महत्त्व देऊन शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% लावून त्यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाबूराव मोरे तसेच उपाध्यक्ष शुभांगी जगन्नाथ मोरे यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं. शाळेने मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल 18 गाव धवडे बांदरपट्टीमध्ये या शाळेचं विशेष कौतुक होतंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.